नमस्कार स्वामी भक्तो हो. स्वागत आहे तुमचं श्री स्वामी कार्यसिद्धीच्या या खास व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तो हो, आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. कधी आर्थिक समस्या येतात, कधी घरातील तणाव वाढतात, कधी मन अस्वस्थ होतं, तर कधी कामात अडथळे येतात. अशा वेळी अनेक जण स्वामींच्या चरणी येतात आणि रोजची नित्यसेवा सुरू करतात. काही जण रोज सकाळी नित्यसेवा करतात, काही जण रात्री झोपण्याआधी नित्यसेवा करतात, तर काही जण रोज स्वामींचं नामस्मरण करतात. पण स्वामी भक्तांनो, अनेक वेळा असं होतं, आपण रोज नित्यसेवा करतो, तरीही जीवनात अपेक्षित बदल दिसत नाहीत. मनात प्रश्न येतो, मी रोज नित्यसेवा करतो, तरीही माझ्या अडचणी का संपत नाहीत? तर स्वामी भक्त हो, याचं कारण म्हणजे नित्यसेवा करताना नकळत होणाऱ्या काही चुका. या चुका साध्या वाटतात, पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो. आज आपण अशाच 5 महत्त्वाच्या चुका जाणून घेणार आहोत. जर तुम्हीही रोज नित्यसेवा करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ महाराज यांची नित्यसेवा म्हणजे काय? तर रोज सेवा करणे यालाच नित्यसेवा म्हणतात. या नित्यसेवेमध्ये पहिली चूक तर आपण घाईघाईत नित्यसेवा करतो. स्वामी भक्तांनो, आजकाल प्रत्येकजण खूप व्यस्त झाला आहे. सकाळी उठल्यावर घरातील काम, ऑफिसची घाई, मुलांची शाळा या सगळ्या धावपळीत आपण नित्यसेवा करत असतो. पण त्यावेळी मन शांत नसतं, मनात खूप विचार चालू असतात. कधी पैशाची चिंता असते, कधी कामाची चिंता असते, तर कधी घरातील समस्या असतात. अशा अवस्थेत नित्यसेवा केली तर त्याचा पूर्ण फायदा आपल्याला मिळत नाही. स्वामी भक्तांनो, नित्यसेवा म्हणजे स्वामींशी संवाद. त्यावेळी मन शांत असणं खूप महत्त्वाचं असतं. फक्त 5 मिनिटे का असेना, पण मन लावून नित्यसेवा करा. डोळे मिटा आणि स्वामींचा विचार करा आणि तुमचं मन शांत ठेवा. तुम्ही जी सेवा करणार आहात, त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. आता दुसरी चूक आहे, ती म्हणजे श्रद्धा नसणे. स्वामी भक्तांनो, कधी आपण नित्यसेवा करतो, पण मनात आपल्या शंका असते. खरंच स्वामींची कृपा होईल का? माझी समस्या दूर होईल का? तर स्वामी भक्तांनो, अशा विचारांनी नित्यसेवा केली तर परिणाम उशिरा दिसतो. नित्यसेवा करताना पूर्ण श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं असतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, श्रद्धा आणि विश्वास ठेव. जर श्रद्धेने नित्यसेवा केलीस तर स्वामी कृपा ही नक्की होणार. आता तिसरी चूक आहे, ती म्हणजे रोज वेळ बदलणे. स्वामी भक्तांनो, नित्यसेवा रोज एकाच वेळेला करणं खूप चांगलं असतं, कारण आपल्या मनाला ती सवय लागते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. कधी सकाळी, कधी दुपारी, तर कधी रात्री. अशा जर तुम्ही वेळा बदलल्या तर त्या नित्यसेवेचा प्रभाव हा कमी होत असतो. म्हणून शक्य असेल तर रोज एकाच वेळेला ही नित्यसेवा करा. त्यातल्या त्यात सकाळची वेळ ही खूप चांगली मानली जाते किंवा रात्री झोपण्याआधीची वेळ. आता चौथी जी चूक आहे, ती म्हणजे नित्यसेवा करताना मन दुसरीकडे असणं. स्वामी भक्तांनो, नित्यसेवा करताना मन एकाग्र असणं खूप महत्त्वाचं असतं. पण अनेक वेळा असं होतं, नित्यसेवा करताना मन दुसरीकडे असतं. कधी मोबाईल, कधी काम, तर कधी चिंता. स्वामी भक्तांनो, नित्यसेवा करताना पूर्ण लक्ष स्वामींकडे द्या. जेव्हा तुम्ही पूर्ण एकाग्रतेने ही नित्यसेवा करणार, तेव्हा त्याचं फळ हे तुम्हाला लवकरच मिळणार. पण जर तुम्ही नित्यसेवा करत आहात आणि तुमचं लक्ष माझं घरातलं कोणतं काम शिल्लक आहे किंवा तुमच्या मनातील चिंता,
तर मोबाईलमध्ये काय चालू आहे जर याच्याकडे तुमचं लक्ष असेल तर तुम्हाला या सेवेचं फळ हे उशिरा मिळणार आहे. त्यामुळे ही चूक खूप महत्त्वाची आहे. आता 5वी चूक आहे ती म्हणजे नित्यसेवा करून लगेच राग येणे. स्वामी भक्तांनो, अनेक जण नित्यसेवा करतात पण लगेच नंतर रागराग करतात, भांडणं करतात, वाईट विचार करतात, त्यांच्या तोंडून वाईट अपशब्द निघून जातात. पण नित्यसेवेचा परिणाम पूर्ण दिवस हा दिसायलाच हवा. तुम्ही जी नित्यसेवा करणार आहात त्या सेवेचा परिणाम हा पूर्ण दिवस दिसला गेलाच पाहिजे. तुम्ही शांत राहा, चांगले विचार करा, तुमच्या तोंडून चांगले शब्द निघू द्या, तर तुम्हाला या नित्यसेवेचा परिणाम दिसून येणार आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही या 5 चुका टाळल्या तर नित्यसेवेचा परिणाम तुम्हाला नक्की दिसेल. घरात तुमच्या सुख येईल, तुमचं मन शांत होईल, तुमच्यावर स्वामी कृपा ही नक्की होईल. त्यामुळे आजपासून ठरवा नित्यसेवा ही मनापासून करायची आणि ती रोज एकाच वेळेला करायची. ही नित्यसेवा करत असताना तुमचं मन एकाग्र असलं पाहिजे, इकडे तिकडे भरकटलं गेलं नाही पाहिजे. आणि तुम्ही जी सेवा करणार आहात ती सेवा करत असताना तुमच्या मनामध्ये ती श्रद्धा, तो विश्वास असला पाहिजे. हा विश्वासच तुम्हाला या सेवेचं फळ देणार आहे. त्यामुळे तुमच्या मनात जी श्रद्धा आहे ती श्रद्धा कायम ठेवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच स्वामी संकेतांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.